भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन. बहीण भावाला राखी बांधते. राखी हा फक्त एक धागा नसून यामागील भावना खूप वेगवेगळ्या आहेत. भावाने बहिणीला दिलेलं रक्षाचं वचन. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतो. काळ कितीही बदलला ना तरीही या काळातही भावा बहिणीच्या प्रेमाच्या रक्षाबंधन या सणाचे महत्त्व कायमच आहे. श्रावण महिना म्हटलं ना तर आपले वेगवेगळे सण येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केले जातात. बघा, श्रावण महिन्यात ना आमच्या गावाकडचे सगळेच बालाजीला जातात, तिरुपती बालाजी. तर तिकडून येताना महालक्ष्मी मंदिराला जावंच लागतं. तर ते काल आले होते आणि त्यांनी सगळ्या देवांचे दर्शन वगैरे केले. इकडे ज्योतिबाला जाऊन आले आणि सकाळी सकाळी यांचा कॉल आला की ताई आणि भाऊजी येणार आहेत, उठ लवकर. आणि खूप सकाळी कसं सुट्टी असल्यामुळे मी झोपले होते आणि मग पटकन उठले आणि आवरलं सगळं. आणि मला काही याचा ब्लॉग बनवायचा नव्हता कारण की माझ्या लक्षातही नव्हतं रक्षाबंधन आहे आणि आमच्या कोणाच्याच लक्षात नव्हतं की रक्षाबंधन आहे. आले, चहा वगैरे घेतला आणि मी खूप आग्रह करत होते बरं का की ताई थांबा, तुम्ही परत येत नाही, जेवण करून जा, तुम्ही फिरून या, मी बनवते, असं माझं सुरू होतं. पण त्यांना थांबायला जमलं नाही आणि यांचा कॉल आला की ये ताई राखी बांधत आहे. तर मी पटकन आले आणि माही दुर्वा पण वरती झोपल्या होत्या. तर हे वाट लावायला गेले आणि मग मी घरी आले. खरं सांगू एवढं छान वाटलं. आणि परत त्यात मंदिरासमोरच म्हणजे मंदिरातच यांचं रक्षाबंधनही झालं. तर खरं सांगू खूप स्पेशली वाटत होतं की असं कोणासोबत झालं नसेल. हे पण म्हटले खूप छान वाटलं मला, देवानं सरप्राईज दिला असं यांचं सुरू होतं. घरी येऊन सांगत होते. आणि खूप खूप दिवसानंतर आमचं कोणीतरी आमच्या इकडचं भेटलं, असे पाहुणे. म्हटलं की खूप छान वाटतं. आणि परत मी वापस आले मंदिरात, पाय वगैरे पडले आणि मी सुद्धा गणपतीला राखी बांधली. मलाही खूप छान वाटलं आणि मला ना पाय पडताना समजतच नाही काय करू, असं खूपच काहीतरी वेगळंच होऊन जातं. मला असं काय माहीत अशी पाय पडते मी हमेशा. गणपती बाप्पाने आज आमचा दिवस खूपच छान करून टाकला, त्याबद्दल मी देवाचे धन्यवाद करत होते. आणि सकाळी सकाळीच आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला बघा. तर खूप खूप छान वाटलं मला. आणि जेव्हा सगळे पाहुणे घरी आले ना तेव्हा मला व्लॉग बनवायचा नव्हता कारण की त्यांना माहीत नाही मी व्लॉग वगैरे बनवते. मला वाटते कोणी नाव ठेवल त्यापेक्षा मी त्यांना सांगतच नसते. आणि मग खाली आल्यावर ह्यांनी मला कॉल केला की ये खाली म्हणून. तर म्हटलं चला मग करूया आता, म्हणजे फोटो काढतो ना आपण रक्षाबंधनचे, ताई म्हणत त्या काढ. तर मग मी पण व्लॉगच बनवून टाकला. त्यांना नाही माहीत मी व्लॉग बनवते. आणि घरी कसं पाहुणे येणार असतात, एकतर खूप सारे कामं असतात आणि त्या कामात आपण काहीतरी व्लॉग बनवत राहायचं, ते खरंच मला वाटते की नको तसल्या गडबडमध्ये, म्हणून नाही बनवला मी. पण माझा व्लॉग छान झाला. आल्या आल्या स्वयंपाकला लागले बघा. इकडे बटाटे, वांगे आणि वटाणे मिक्स आहेत. इकडे चपाती बनवायली मी. किती नशीब आहे बघा, अचानकच आल्या आणि जात होत्या आणि लक्षातच नव्हतं की आज रक्षाबंधन आहे आणि खाली गणपतीची आरती सुरू होती. तर मग लक्षात आलं की आज रक्षाबंधन आहे आणि तिथंच झालं बघा आमचं सेलिब्रेट. खूप छान वाटलं. हो तर तू नाही बांधणार तन्मय दादाला? दादा येणार आहे. तर चला मी आवरून घेते, यांना जायचंय, 9 वाजता ड्युटी आहे. कसं झालं रक्षाबंधन? जसं काय देवानीच पाठवलंय तसंच झालंय. नाही त्याने सरप्राईज दिला आपल्याला. सरप्राईज दिले सकाळ सकाळी फोन. एवढा राख्या त्याने दिले. अजून कुठे गेली? तीन आहेत ना बहिणींनी बांधल्यात बघा. आणि काय झालं, इथं आले होते, चहा वगैरे पिल्याने कसं ते बालाजीवरून आले होते ना, मग महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्यावा लागतो इकडे येऊन. मग ते रात्री सगळं फिरले आणि तिकडच कुठेतरी हॉटेलला झोपले वाटतं. सकाळी सकाळी कॉल आला की येतो, मग मी उठले, पटकन सगळं आवरलं आणि चहा वगैरे पिलो इथं. आणि खाली गेले तर आरती चालू होती गणपतीची. तर मग तिथंच त्यांना लक्षात आलं. आमच्या लक्षातच नव्हतं आज रक्षाबंधन आहे. सरप्राईज जबरदस्त दिलं त्यांनी. मला काय करावं हे सुचत नव्हतं. लक्की आहे मी, लक्की. नाहीतर एकही रक्षाबंधनला कुठलीच बहीण नसते, सख्खी चुलत कोणच नसते इकडे एवढ्या लांब. आमच्या माही आणि दुर्वास तेवढं बांधतात. मग दुर्वा तरी काय आता ही पण बांधते मला राखी असं. पण खूप मस्त, किती मस्त झालं ना. खूप भारी वाटलं असं. आणि वापस आले यांना आंघोळ करून
भाजी 7-8 चपात्या बनवल्यात, विचार करा तुम्ही. जेवण फास्ट बनवते. आंघोळ करेपर्यंत तुम्हाला विश्वास होणार नाही, मी पीठ सुद्धा मळून गेले नव्हते, गडबड मध्ये. होय हे बघा. आता यांना कसं सकाळी नाश्त्याला चपाती भाजी खाऊन घेतात आणि मग दुपारच्या जेवणाला पण घेऊन जातात. तर मस्त मी चपाती यांना द्यायची, चपाती भाजी लोणचं. बस काजून देऊ, फ्रेंड्स असतात ना. बस भाजी आहे बघा इथं मस्त अशी, मला खूप आवडते, वटाणे मिक्स. खूप मस्त झाली आहे बघा. यांना आंघोळ होईपर्यंत भाजीला फोडणी सुद्धा दिली, पीठ सुद्धा मळलंय आंघोळ होईपर्यंत. कधीपासून मी एवढी फास्ट झाले काय माहिती आहे, लई काम करावं लागतंय मला म्हणून एवढी स्पीड झाली. 10 मिनिटात जेवण दिलं मला. 10 मिनिटं झाली. होय 10 मिनिट झाले, असं पटकन आले. फक्त एवढे की वांगीन बटाटे मी कट करता करता आले होते खाली. दोन्ही पण गॅस चालू होते. दोन्ही गॅसवर तिनं काय केलं आंघोळ होईपर्यंत मला तर जेवण आलं. भाजी पण झाली नशीब, ते कुकर सारखंच आहे, पटकन होऊन जात आहे त्याच्यात. चल मी जातो, मला उशीर होतोय. आवडतो मी. ड्युटीला चाललात का असे कपडे घालून? काम असत. बॅग मध्ये कपडे, जस काही इथं कॉलेजला चालले कुठे. हा हा बाय. झालं आता निवांत काम आवरायची, कारण की आज सुट्टी होती तरी लवकर उठले. जरा असं खूप झोपायची इच्छा होती, पण कसं पाहुणे येत नाहीत, कधीतरी येतात, तर खूप छान वाटलं. खूप खूप खूप. माही दुर्वाचा दादा तुम्ही बघितला नसेल. हाय, माही दुर्वांचा दादा आहे. होय कर तू. माही वेळच नाही भेटला मला तयारी करायला. हे गेले ना अचानकच, यांना ड्युटी होती, सकाळी सकाळी पाहुणे आले. छोटस लाव आता, त्याच्यावर लाव तांदूळ. दादाच्या डोक्यावर पण हे कर असं तांदूळ. हा ताट नीट धर. हा ओवाळ आता. हा साखर दे दादाला. तू गेली होती राखी आणायला, साखर का तू हे का नाही आणली? स्वीट नव्हतं खाली तिकडे बाहेरून. आता ते ताट ठेव पिलू तिकडे. असं सोन्याचं हे कर ना दादा. बांध आता, खाली ठेव नीट. इकडे बघ ना माही. बांध. नको चॉकलेट नको तर चॉकलेट घेऊन दे तर. माहीची तर मज्जा आहे बाबा. शिवांशनं गिफ्ट दिली. व्लॉग आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.